श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी योगिनी एकादशी ही केवळ एक उपवासाची तिथी नाही, तर ती मनुष्याच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाकडे नेणारा एक दिव्य मार्ग आहे. वर्षभरात अनेक एकादशी येतात, पण काही एकादशी अशा असतात ज्या आपल्या नावातच गूढता आणि सामर्थ्य घेऊन येतात. योगिनी एकादशी ही त्यापैकीच एक. योगिनी हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर एक दिव्य शक्ती उभी राहते. अशी शक्ती जी पापांचा नाश करते, दुःखांचे ओझे हलके करते आणि जीवनातील अडथळे दूर करण्याची प्रेरणा देते. मंडळी, आपल्या आयुष्यात कधीकधी अशी वेळ येते की कितीही प्रयत्न केले तरी कामे जमत नाहीत. पैसा येतो पण टिकत नाही, घरात वाद वाढतात, मनाला शांती मिळत नाही. अनेकांना वाटते की नशीबच साथ देत नाही, परंतु आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की काही तिथी अशा असतात ज्या मनुष्याच्या कर्माचे ओझे कमी करण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत. योगिनी एकादशी त्यापैकीच एक मानली जाते. या एकादशीचे महत्त्व इतके मोठे मानले गेले आहे की अनेक ग्रंथांमध्ये तिची तुलना हजारो यज्ञांच्या पुण्याशी केली जाते. कारण ही तिथी केवळ बाह्य पूजा शिकवत नाही, तर अंतर्मन शुद्ध करण्याचा संदेश देते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण शरीराची काळजी घेतो, पण मनाच्या थकव्याकडे दुर्लक्ष करतो. योगिनी एकादशी आपल्या मनातील राग, मत्सर, द्वेष आणि नकारात्मक विचार यांचा त्याग करण्याची आठवण करून देते. अनेक संतांनी सांगितले आहे की मन शुद्ध असेल तर देव दूर राहत नाही आणि मनातील मळ धुण्यासाठी उपवास, नामस्मरण आणि भक्ती यापेक्षा मोठे साधन नाही. योगिनी एकादशीचा दिवस म्हणजे आत्मपरीक्षणाचा दिवस. आपण वर्षभरात काय कमावले यापेक्षा आपण कोणते विचार जोपासले याचा विचार करण्याचा दिवस. कारण मनुष्याचे भविष्य त्याच्या विचारांमधून घडत असते. ही एकादशी आपल्याला सांगते की प्रत्येक अडचण कायमची नसते. प्रत्येक रात्रीनंतर पहाट येते ना. प्रत्येक संकटानंतर समाधान येते आणि प्रत्येक दुःखानंतर आनंदाचा क्षणही येतो. मंडळी, अनेक जण विचारतात की एकादशीचे खरे फळ काय असते. केवळ धनप्राप्ती, केवळ यश नाही. खरे फळ म्हणजे मनशांती. कारण ज्याच्या मनात शांती आहे तोच खरा श्रीमंत आहे. योगिनी एकादशीच्या दिवशी केलेले नामस्मरण मनाला स्थिरता देते, घरातील वातावरण सकारात्मक बनवते, नात्यांमध्ये गोडवा निर्माण करते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद देते. आपल्या पूर्वजांनी एकादशी परंपरा केवळ धार्मिक कारणांसाठी निर्माण केली नव्हती. त्यामागे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक असे तिन्ही स्तरांवरील कल्याणाचा विचार होता. उपवास म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नव्हे, वाईट विचारांचा त्याग, कटू शब्दांचा त्याग आणि अहंकाराचा त्याग हेही तितकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा मनुष्य आपल्या स्वभावातील दोष ओळखून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने योगिनी एकादशीचे पालन होते. आजच्या काळात लोकांना यश हवे आहे, पैसा हवा आहे, प्रतिष्ठा हवी आहे, पण हे सर्व मिळाल्यानंतरही अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत नाही. कारण समाधान हे बाहेरून मिळत नाही, ते आतून निर्माण करावे लागते. योगिनी एकादशीची शिकवण हीच आहे की जीवनातील खरे वैभव मनाच्या पवित्रतेत दडलेलं आहे. मन निर्मळ असेल तर संकटेही लहान वाटतात. ही तिथी आपल्याला क्षमा करण्याची शक्ती देते. अनेकदा आपण जुन्या गोष्टी मनात धरून ठेवतो, त्यामुळे दुःख वाढते, पण क्षमा केल्याने मन हलके होते. योगिनी एकादशी हा क्षमेचा संदेश देणारा दिवस आहे. या दिवशी केलेली प्रार्थना म्हणजे देवाकडे मागणे नव्हे, तर स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्याची प्रतिज्ञा आहे. मंडळी, जेव्हा भक्ती आणि श्रद्धा एकत्र येतात, तेव्हा अशक्य वाटणारे मार्गही खुले होतात. म्हणूनच या योगिनी एकादशीला आपल्या मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेचे स्वागत करा. देवावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस नव्या आशेने जगा. कारण जीवन बदलण्याची सुरुवात एका चांगल्या विचारापासून होते आणि योगिनी एकादशी ही तोच चांगला विचार आहे, आपल्या मनात रुजवणारा दिव्य दिवस आहे. भगवान विष्णूंची कृपा आपल्या सर्वांवर राहो. आपल्या कुटुंबात सुख, शांती, समाधान आणि मंगलमय वातावरण नांदो. जय श्री हरी, जय विष्णू. मंडळी, त्याचबरोबर हा एक मंत्र संपूर्ण ऐका. तुमच्या मनातील सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत.
डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे, हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय